प्रमुख पाहुणे, मान्यवर, अध्यक्ष, सन्मान्य शिक्षक वृंद आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज 26 जानेवारी म्हणजेच भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यासाठी आज आपण एकत्र आलो आहोत. सर्वप्रथम तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप 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 मनपूर्वक शुभेच्छा. मित्रांनो, 26 जानेवारी 1950 हा भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा आणि सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा दिवस आहे. कारण याच दिवशी आपल्या देशाचे स्वतःचे संविधान स्वीकारले आणि भारत एक संपूर्ण प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर उभा राहिला. मित्रांनो, आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाला केवळ स्वातंत्र्य पुरेसे नव्हते, त्या स्वातंत्र्याला एक दिशा देणारे, सर्व नागरिकांना समान हक्क देणारे, अधिकार देणारे, कर्तव्य देणारे असे एक संविधान आवश्यक होते. हे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान सभेने केले. जवळजवळ 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून भारताचे संविधान तयार करण्यात आले. आपले संविधान हे जगातील सगळ्यात मोठे लिखित संविधान आहे. ह्या संविधानाने आपल्याला स्वातंत्र्यता, समानता, बंधुता आणि न्याय अशी 4 महान मूल्ये दिली आहेत. जात, भाषा, धर्म, लिंग किंवा आर्थिक स्थिती यावर कोणताही भेदभाव न करता प्रत्येक नागरिकास स्वतःचे समान हक्क दिले आहेत. ही आपल्या संविधानाची सगळ्यात मोठी ताकद आहे. प्रजासत्ताक म्हणजे काय? प्रजासत्ताक म्हणजे असा देश जिथे सत्ता जनतेच्या हातात असते. राजा किंवा परकीय सत्ता ऐवजी जनता आपला स्वतःचा प्रतिनिधी निवडते. मित्रांनो, भारतात प्रत्येक व्यक्तीस मतदानाचा हक्क आहे. हा हक्क केवळ अधिकारच नाही, तर हा हक्क एक मोठी जबाबदारी आहे. मित्रांनो, आज आपण ज्या स्वातंत्र्याच्या, ज्या प्रजासत्ताक व्यवस्थेचा जो आनंद घेत आहोत, त्यामागे असंख्य स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान आहे. जसे की महात्मा गांधी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, राजगुरू, सावरकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई ह्या सगळ्या वीरांनी आपल्या देशासाठी आपले प्राण अर्पण केले. हे बलिदान आपण कधी विसरू शकत नाही. मित्रांनो, आजचा देश हा युवकांचा देश आहे. कारण देशाची बहुसंख्या लोकसंख्या युवकांची आहे. त्यामुळे देशाचे भविष्य आपल्या हातात आहे. त्यामुळे आपण जसे की ह्या क्षेत्रात भारताला पुढे नेऊ शकतो. संरक्षण, आरोग्य, उद्योग, शेती ह्या क्षेत्रात आपण भारताला पुढे नेऊ शकतो. मित्रांनो, सध्या भारताने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. चंद्रावर आपला तिरंगा फडकवला आहे. जगात तंत्रज्ञानात सुद्धा खूप नाव कमवले आहे. पण अजूनही काही समस्या आपल्या समोर आहेत. जसे की गरिबी, बेरोजगारी, भ्रष्टाचार, सामाजिक विषमता, पर्यावरण प्रदूषण. ह्या समस्या दूर करणे हे केवळ सरकारचे काम नाही, तर ते आपले सामूहिक जबाबदार नागरिक म्हणून केली पाहिजेत. जसे की कायदे पाळणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, स्वच्छता ठेवणे, स्त्री पुरुष समानतेचा आदर करणे आणि देश हिताला सर्वोच्च मान देणे. मित्रांनो, आजचे विद्यार्थी उद्याचे शिक्षक, डॉक्टर, प्रशासक, नेते, शास्त्रज्ञ हे आहेत. त्यामुळे आपण आजपासूनच प्रामाणिकपणा, शिस्त, देशभक्ती आणि कष्टाची तयारी केली पाहिजे. मित्रांनो, पुस्तकी ज्ञानासोबतच मूल्ये व संस्कार आत्मसात करणे हे पण खूप महत्वाचे आहे. मित्रांनो, प्रजासत्ताक दिन हा केवळ भाषणाचा किंवा मिरवणुकीचा दिवस नाही, तर हा दिवस आपल्या स्वतःला प्रश्न विचारायला लावतो. मी एक चांगला नागरिक आहे का? मी माझ्या देशासाठी काही योगदान देत आहे का? मी संविधानाने दिलेले मूल्यांचे पालन करत आहे का? प्रत्येक नागरिकाने जर स्वतःपासून सुरुवात केली तर भारताला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. चला तर मग शेवटी सगळेजण अशी शपथ घेऊया की आपण भारतीय संविधानाचा सन्मान करू, भारताला एक समृद्ध, सक्षम, एकसंध भारत घडवण्याचा प्रयत्न करू. चला तर मग शेवटी आपण एक भारताला बलशाली, समृद्ध व एकसंध भारत घडवण्याचा संकल्प करू. चला तर मग एक साथ म्हणा, जय हिंद, जय भारत.